सोलापूर शहरातील बोगस बांधकाम परवाना प्रकरणातील 96 लोकांना महापालिकेने जाहीर नोटीस बजावली होती। त्यानंतर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहेत। महापालिकेने 96 पैकी एका व्यक्तीला स्वतःहून बांधकाम पाडून घेण्यासंदर्भात नोटीस दिली होती। त्या व्यक्तीने स्वतःहून जे बेकायदेशीर बांधकाम केले तेवढे पाडून घेतल्याचे एकंदरीत पाहावयास मिळालं। अनुक्रमांक 28 मधील प्रकरणात ठोस कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वे नंबर 220/1 क प्लॉट नंबर 78 मार्कंडेय नगर मजरेवाडी येथे असलेल्या बांधकामासाठी परवाना घेण्यात आलेला असताना अर्जदाराने फ्रंट मार्जिन मध्ये वॉचमन रूमचे अनधिकृत बांधकाम करून सामाजिक अंतराचे उल्लंघन केले होते। हे बांधकाम नियमानुसार असलेल्या अनिवार्य मोकळ्या जागेच्या अटींचे उल्लंघन करणारे ठरले। ही बाब पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली। यानंतर 15 जुलै रोजी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अंतिम आदेश देऊन संबंधित अर्जदारास नियमबाह्य बांधकाम तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे संबंधित बांधकाम हे बेकायदेशीर असल्याने बांधकामधारकाने हे बेकायदेशीर वॉचमन रूम पाडून घेतल्याचे एकंदरीत पाहावयास मिळाले आहे। यामुळे महानगरपालिकेकडून येणाऱ्या काही काळामध्ये जे बेकायदेशीर बांधकामे झाले आहेत त्यांच्यावर हातोडा आणि बुलडोजर चालणार असल्याचे एकंदरीत पाहावयास मिळत आहे। त्यामुळे या बेकायदेशीर अपार्टमेंट इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका ज्या वेळेला त्यांच्या इमारतीचे पाडकाम हाती घेईल त्यावेळी मात्र मोठी खळबळ उडणार असल्याचे देखील बोललं जात आहे।